हॅलो स्टुडंट्स, आता आपण पाचवा प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा थोडासा वेगळा आहे. याच्यात काय करायचं आहे, तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटच्या बरोबर कॅशबुक पण करायचं आहे. तर याच्यात कसं आहे, ज्या एंट्र्या पासबुकमध्ये झाल्या आणि कॅशबुकमध्ये नाही झाल्या, ज्या एंट्र्या पासबुकमध्ये झाल्या आणि कॅशबुकमध्ये नाही झाल्या त्या एंट्र्या तुम्हाला कॅशबुकमध्ये करायला लागतात. आणि रिकन्सिलेशनच्या स्टेटमेंटमध्ये फक्त तुम्हाला चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आणि चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड याच फक्त ट्रान्झॅक्शन दाखवायला लागतात. किंवा जर समजा बँकेकडनं काय जर चुका झाल्या असतील तर त्या बँकेच्या चुका तुम्हाला BRA स्टेटमेंटमध्ये दाखवायला लागतात. आणि बाकी ज्या एंट्र्या पासबुकमध्ये केलेल्या आहेत आणि कॅशबुकमध्ये करायच्या बाकी आहेत त्या आपण कॅशबुकमध्ये करतो. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॅशबुक पण बनवायचं आहे आणि बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट पण बनवायचं आहे. तर आता मी हा प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे, ऑन 30 सप्टेंबर 2017 a bank account of X according to the bank column of the cash book was overdrawn to the extent of 4062. म्हणजे कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट होता 4062चा आणि त्याच दिवशी बँक स्टेटमेंटमध्ये डेबिट बॅलन्स दिसत होता 20,758चा. तर त्यांनी इन फेवर ऑफ एक्स अँड एक्झामिनेशन ऑफ कॅशबुक अँड बँक स्टेटमेंट रिव्हिल्स द फॉलोइंग. तर कोणत्या कोणत्या ट्रान्झॅक्शन्स आपल्याला मिळाल्या, तर पहिलं म्हणजे अ चेक ऑफ ₹13,14,000 deposited on 29 September 2017 was credited by bank only on 3rd October. तर ही ट्रान्झॅक्शन चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेडची आहे. त्याच्यानंतर अ पेमेंट बाय चेक ₹16,000 एंटर्ड ट्वाईस इन कॅशबुक. आता ही पेमेंटची एंट्री आपण दोनदा कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केली आहे. तर आपल्याला काय करायची आहे, जी एकदा झाली ती काढायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, या एंट्रीला परत एक डेबिट द्यावं लागेल. म्हणजे दोनदा क्रेडिट पडलं आहे, एकदा पडलेलं क्रेडिट आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, एकदा डेबिट द्यावं लागेल त्याला. आणि ऑन 29 सप्टेंबर 2017 द बँक हॅड क्रेडिटेड अन अमाऊंट ऑफ ₹1,17,400 फ्रॉम अ कस्टमर ऑफ एक्स बट ॲडवाईस वॉज नॉट रिसिव्ड अंटिल 1st October. म्हणजे हे डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर आहे, हे कॅशबुकच्या डेबिटला रेकॉर्ड करायला लागेल. म्हणजे वरचं 16,000 पण डेबिटला रेकॉर्ड करायला लागेल, हे डायरेक्ट डिपॉझिट फ्रॉम कस्टमर पण डेबिटला रेकॉर्ड करायला लागेल. नंतर बँक चार्जेस अमाऊंटिंग टू 580 हॅड नॉट एंटर्ड इन कॅशबुक. हे जे बँक चार्जेस आहेत ते कॅशबुकच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायला लागतील. त्याच्यानंतर ऑन 6 सप्टेंबर 2017 बँक क्रेडिटेड ₹20,000 टू एक्स इन एरर. तर आता हे तुम्हाला BRSमध्ये दाखवायला लागेल. म्हणजे रफमध्ये तुम्हाला पासबुकच्या क्रेडिट साईडला दाखवायला लागेल. नंतर बिल्स ऑफ एक्सचेंज ऑफ 1,40,000 वर डिस्काउंटेड बाय बँक बाय एक्स विथ इज बँक. द बिल वर डिस्काउंटेड. हे बिल डिस्काउंटेड झालेलं आहे, हे कॅशबुकच्या क्रेडिटला दाखवायला लागेल. आणि चेक इश्यूड हे BRSमध्ये येईल. तर आपण आता काय करूया, ज्या ज्या एंट्रीज कॅशबुकमध्ये येणार आहेत त्या पहिले आपण दाखवूया. तर हा पाचवा प्रॉब्लेम आहे. इथे इन द बुक्स ऑफ एक्स कॅशबुक
आता या प्रॉब्लेममध्ये कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, तर तो कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट येईल कॅशबुकच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 4062. त्याच्यानंतर आता ज्या ट्रान्झॅक्शन दिल्या आहेत, पहिली चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेडची आहे. नंतर 16,000 जे पेमेंटची एंट्री आहे ती त्यांनी दोनदा रेकॉर्ड केली आहे, तर आपल्याला हे डेबिट द्यावं लागेल. तर इकडे आपण डेबिटला लिहिणार टू पार्टीज अकाउंट 16,000. त्याच्यानंतर 1,17,400 डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर आहे. त्याच्यानंतर 580 बँक चार्जेस आहेत. त्याच्यानंतर 20,000 ते एरर आहे ते BRS मध्ये येईल. 1,40,000 बिल डिसऑनर्ड झालं आहे. बाय कस्टमर बिल डिसऑनर्ड. तर इकडे पेमेंट रेकॉर्डेड वाईस आहे, हे डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर आहे, हे बिल डिसऑनर्ड आहे. आणि शेवटचं काय, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. तर पहिली ट्रान्झॅक्शन 5वी आणि 7वी ही BRS मध्ये येईल. आता आपण काय करूया, हे झाल्यावरती आपण बॅलन्स काढू किती येतोय. तर इकडे आपली क्रेडिटची टोटल जास्त आहे, 1,44,642. त्याच्यातनं डेबिट मायनस करूया. $11,242 हा ओव्हरड्राफ्ट आहे.
तर हे आपलं कॅशबुक बनवून झालं. आता आपण ते कंपॅरिझनचं स्टेटमेंट करणार. तर इकडे कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट आपण काढला 11,242. त्याच्यानंतर ही साईड आपण मायनस करणार, स्टार्टिंग पॉईंट आहे, ही साईड ॲड करणार, नवीन ओव्हरड्राफ्ट घेऊन आपण ॲन्सर काढणार. आणि आता त्याच्यात आपल्याला काय काय घ्यायचं आहे. पहिलं चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 13,14,000. त्याच्यानंतर 5वी ट्रान्झॅक्शन बँकेने एरर केला, रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 20,000. आणि चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 13,26,000. या तीनच ट्रान्झॅक्शन घ्यायच्या. हा ओव्हरड्राफ्ट आहे, त्याच्यानंतर चेक्स डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आहे, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड आणि रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 20,000. ठीक आहे. तर आता आपण स्टेटमेंट बनवूया. इकडे एक्सच्या बुक्समध्ये आपण बनवतोय. बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक जी आहे ती आत्ता आपण व्हॅल्यू काढली 11,242. त्याच्यानंतर ॲड काय काय करतोय. चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 13,14,000. $13,26,000 आणि रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 20,000. तर ही टोटलमधनं वरची वजा करणार 20,758. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. $6,30,000 विच वेअर इश्यूड टू ट्रेड पेएबल. म्हणजे हा चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड आहे. हा तुमच्या BRSच्या स्टेटमेंटमध्ये येईल. त्याच्यानंतर चेक अमाऊंटिंग टू ₹2,50,000 हॅड बीन रेकॉर्डेड इन टू कॅशबुक. हा चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेडमध्ये येईल. त्याच्यानंतर अ चेक ऑफ ₹73,000 हॅज बीन डिसऑनर्ड.
म्हणजे मगाचसारखं बिल डिसऑनर्ड झालं, हे क्रेडिटला येईल, फक्त बिलच्या ऐवजी हे चेक डिसऑनर्ड आहे. नंतर डिव्हिडंड मिळाला आहे, हा कॅशबुकच्या डेबिटला येईल. अ डिव्हिडंड ऑफ ₹3,80,000 पेड डायरेक्ट टू द बँक हॅड नॉट बीन रेकॉर्डेड इन द कॅशबुक. नंतर बँक इंटरेस्ट अँड चार्जेस, बँक इंटरेस्ट आणि चार्जेस म्हणजे बँक चार्जेस 4,200 हे क्रेडिटला येतील. नो एंट्री हॅज बीन मेड इन कॅशबुक फॉर अ ट्रेड सबस्क्रिप्शन, हे ट्रेड सबस्क्रिप्शन जे पे केलं आहे 10,000चं ते क्रेडिटला येईल. अ चेक ऑफ ₹27,000 ड्रॉन बाय बी फिलिप हॅज बीन चार्ज टू ए फिलिप अकाउंट बाय मिस्टेक इन डिसेंबर. म्हणजे आपण जे आहोत ही बँकेने मिस्टेक केली आहे, आपण ए फिलिप होत आणि बी फिलिपनी पैसे काढले तर त्यांनी हे इथे रेकॉर्ड केले, म्हणजे बँकेने रॉंग डेबिट दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे पण तुमच्या रिकन्सिलेशनमध्ये येईल. म्हणजे पहिलं, दुसरं आणि 7वं रिकन्सिलेशनमध्ये येईल, बाकी सगळ्या ट्रान्झॅक्शन तुमच्या कॅशबुकमध्ये येईल. ओके, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. 6वा प्रॉब्लेम, त्याच्यात पहिला आपण कॅशबुक बनवू. तर हे इन द बुक्स ऑफ ए फिलिप्स. आता पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स 4,610 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,610. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपला चेक डिसऑनर्ड झालेला आहे, क्रेडिटला बाय कस्टमर्स अकाउंट 70,000. चेक डिसऑनर्ड. त्याच्यानंतर 38,000 डिव्हिडंड आपण जमा केला आहे डेबिटला, 3,80,000 टू डिव्हिडंड. त्याच्यानंतर बँक इंटरेस्ट आणि चार्जेस 4,200. त्याच्यानंतर ट्रेड सबस्क्रिप्शन 10,000 आहे. तर या एवढ्याच एंट्र्या येणार आणि नंतर आपण क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करणार. $3,84,610 याच्यातनं हे सगळं मायनस करणार. $2,97,410.
आता कॅशबुकचा बॅलन्स आहे 2,79,97,410. आता इथे आपल्याला काय काय घ्यायचं आहे. पहिलं, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 6,30,000. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 2,50,000. आणि पासबुकमध्ये रॉंग डेबिट गिवन बाय बँक. रॉंग डेबिट 27,000. तर इथे तुम्हाला BRSचं स्टेटमेंट बनवायचं आहे. डिसेंबर 2017. ॲक्च्युली 31 पाहिजे ते. 31 डिसेंबर 2017. तर इकडे पहिलं काय येणार, बँक बॅलन्स ॲज पर द कॅशबुक 2,97,410. नंतर ॲड काय करायचं, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 6,30,000. त्याच्यानंतर ॲडमध्ये 6,30,000 ॲड करायचं. लेसमध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 2,50,000. नंतर रॉंग डेबिट गिवन बाय बँक 27,000. तर चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 2,50,000. रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 27,000. या दोन गोष्टी ॲड करून मग लेस करायच्या 6,50,410. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. कॅशबुकच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट सबसिडी रिसिव्ड फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट. ट्रान्सपोर्ट सबसिडी रिसिव्ड फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्टली बाय द बँक. कॅशबुकच्या क्रेडिटला ड्राफ्ट डिपॉझिटेड इन बँक बट नॉट क्रेडिटेड, म्हणजे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड येते. तर हे कॅशबुकच्या डेबिटला येणार. बिल फॉर कलेक्शन क्रेडिटेड बाय बँक टिल डिसेंबर 31, 2017. नो ॲडवाईस रिसिव्ड. पासबुकच्या क्रेडिटला अमाऊंट रॉंगली डेबिटेड टू कंपनी पासबुकच्या डेबिटला. तर आपण स्टार्ट करूया 7वा प्रॉब्लेम. इथे बँक ओव्हरड्राफ्ट दिला आहे कॅशबुकचा.
तर हा 7वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे तुम्हाला कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे. कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट 22,45,900. तर ही क्रेडिट साईड मायनस करायला लागेल, डेबिट साईड ॲड करायला लागेल. बाकीच्या ट्रान्झॅक्शन इंटरेस्ट डेबिटेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. तर इंटरेस्टची अमाऊंट आहे इकडे 2,78,700. त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 6,60,000. चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 6,60,000. पुढे ट्रान्सपोर्ट सबसिडी रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. त्या पासबुकच्या क्रेडिटला 14,25,000. ट्रान्सपोर्ट सबसिडी draft deposited by bank, draft deposited into bank not recorded in cash book 13,50,000. त्याच्यानंतर बिल कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 8,30,000. त्याच्यानंतर अमाऊंट रॉंग डेबिट गिवन बाय बँक 7,40,000. इथे इन द बुक्स ऑफ मेसर्स न्यू स्टील लिमिटेड BRS ॲज ऑन 31 डिसेंबर 2017. पहिलं बँक ओव्हरड्राफ्ट तुम्हाला दिला आहे 22,45,900. नंतर आता ॲडमध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 6,60,000.
ड्राफ्ट डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 13,50,000. नंतर इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट डेबिटेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 278,700. नंतर रॉंग डेबिट गिवन बाय बँक 7,40,000. नंतर लेसमध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 6,60,000. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट सबसिडी कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. ट्रान्सपोर्ट सबसिडी कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 14,25,000. नंतर बिल कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. बिल्स कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. ट्रान्सपोर्ट सबसिडी आहे 14,25,000 आणि बिल्सची जी अमाऊंट आहे 8,36,000. इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट 2,78,700. चौदा लाख 25,000 आणि 8,36,000. इकडे बँक ओव्हरड्राफ्ट येतोय 16,93,600. ओव्हरड्राफ्ट आला आपला पासबुकचा. ठीक आहे, तर आपला हा प्रॉब्लेम झाला.